व्यक्तीमध्ये जर आपण पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर प्रत्येक व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीची काळजी निर्माण होईल आणि त्यातूनच या दास्यत्वाची मुक्ती होऊ शकेल. अशा प्रकारचा समर्थ विचार आहे. विचार आहेत गीतेचे. स्त्री असो, वैश्य असो, शूद्र असो, जर समाजामध्ये ते आहेत तर ते तर मान्य करावंच लागणार आहे. आजच्या समाजामध्ये ते नाही म्हणून आम्ही मान्य करत नाही. पण स्वामींनाही सांगावं लागलं की चातुर्वर्णिकाची भिक्षा घ्या, प्रत्येकाला धर्माचा ज्ञानाचा अधिकार तुम्ही द्या. हेच त्या सूत्रातून स्वामींना सांगायचं होतं. त्याचा आवाज वर टेकडीवर तरतरला आल्याबरोबर तो स्वागतासाठी आधी पुढे येतो. विश्वाचा पती परमेश्वर त्याच्या समोर किती आत्मीयता दाखवत असेल तो. स्वामींचंही त्याच्यावर खूप प्रेम होतं. एक वेळचा प्रसंग आहे. परमेश्वरापासून दूर होण्याची त्यांची तरी इच्छा होती काय, पण स्वामींची आज्ञा आता निघून जा तुम्ही जर आमचं ऐकत नसाल तर. आणि निघाले सर्व. परंतु हा डांगरेश नावाचा कुत्रा मात्र स्वामींच्या समोर हल्ला नाही. स्वामींनी त्याच्याकडे पाहिलं आणि म्हटलं की सर्व गेले, तुम्ही का थांबली इथे. स्वामींजवळ पहा किती समानता आहे, तू पण जा. त्याला मोठं वाईट वाटलं. मुका प्राणी बोलू शकला नाही. तो उठला, हीन दीन वदनाने उठला, स्वामींना 5 प्रदक्षिणा घातल्या आणि उद्धरण प्रकरणासारख्या महत्वपूर्ण प्रकरणाचा हा प्रकरणवश आहे मित्र. भक्ताचा तो प्रसादावांतून काही खातच नव्हता. असा निस्सीम प्रेमी भक्त होता तो. आपले कर्म कुठे घेऊन जातील याचा नेम नाही. प्रेमी भक्त, प्रेमाचा अधिकारी असलेला भक्त हीन कुत्र्याच्या योनीमध्ये गेला म्हणून आपल्याला हेचला जावं लागेल. हे समजून घेण्याचीच तर खऱ्या अर्थाने कला आहे लिहा चरित्र म्हणजे. मग शोधतात भक्तजन. आचार्यांना तो तुम्हापसी वर सुने चांग. अरे तुमचं जीवन जगण्यात अर्थ नाहीये. तुम्ही जर आम्ही जा म्हटल्यावर तिथे मेले असते ना तर प्रेमाधिकारी झाले असते, प्रेमच तुम्हाला मिळालं असतं. परंतु तुमचं जीवन जीवन नाही, मरणच आहे. पण त्या कुत्र्याचं जीवन मात्र जीवन खऱ्या अर्थाने जगणं आहे. तो खऱ्या अर्थाने प्रेमास पात्र होईल आणि त्याला आम्ही प्रेम देऊ पुढे. इथे भक्ताचे वचन सांगितले स्वामींनी की जो आमचा भक्त आहे तो भक्त वियोगी नुरे प्रेरणा देईल, साहित्य प्रकाशन करेल. अनुसरा. अनुसरा म्हणजे काय, तोच आदेश गोपालकृष्ण महाराजांनी दिला, तोच आदेश दत्तात्रय प्रभूंनी दिलेला आहे. मित्र हो, गोपालकृष्ण, दत्तात्रय प्रभू, श्री चक्रधर प्रभू हे उभय दृश्य अवतार होते. पण श्री गोविंद प्रभूंनी आपल्या वागण्यामधून, आपल्या व्यवहारामधून याच विचारांचा पुरस्कार केलेला आहे आणि तीच विचारसरणी स्वामींना संप्रेषित केलेली आहे. 10 दिवसाचं उद्धरण प्रकरणावर ते प्रवचन होतं. फार महत्वाचं प्रकरण होतं आणि ज्या भागामध्ये अशा प्रकारच्या पोथ्या कधी लागत नाहीत त्या भागामध्ये ते आपण लावावं अशा प्रकारचा माझाही विचार होता. आणि म्हणून आयोजकांनी तशा प्रकारे त्या पाठीमागची गोष्ट ती कुणास ठाऊक, पण जे नक्षलवादी म्हणतात त्यांचं मला एक पत्र आलेलं आहे. आपल्याला पाहायचं असेल तर मकर डोकऱ्याला केव्हाही या. नक्षलवादी होते याबद्दल तर मी तर्क केलेला नाही. जर आपल्याला करता आला तर आपण जरूर करा. ते पत्र माझ्याजवळ आहे, त्याचा झेरॉक्स मी आपल्याला देऊ शकतो. तर त्यामुळे मी तो विचार रद्द केला. त्यांनी मला अशी धमकी दिली होती तर आम्ही त्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडून येऊ, अनेकांची हत्या करू. मी म्हटलं मी मेलो तरी चालेल, मला माझ्या मरणाची चिंता नाही. आदरणीय श्रद्धेय अच्युत गोत्राचार्य कैवल्यवासी मी ज्या एसटीमध्ये बसलो होतो, माझ्या समोरची 15 लोक मेले. त्यावेळेला देवाने मला सही सलामत अगदी कुठल्याही प्रकारचं थोडंसं इथे खर्चटलं होतं. मला काही त्रास झाला नाही. पण तुम्ही एवढा घाबरून गेलो होतो की मी बाबांना एकदा असा 1 नाही 2 नाही 3 ऍक्सिडेंट झाले. म्हटलं माझे बाबा म्हटलं माझे 17 ऍक्सिडेंट झाले. मी घाबरलो नाही. तुम्ही घाबरू नका. धर्म कार्य करत असता मरण आलं तरी तो प्रेमाचा उपाय आहे. घाबरून जाऊ नका. आणि मी आश्चर्य बाबांची ती प्रेरणा. मी म्हटलं आता दुसऱ्यांच्या काळामध्ये प्रवास. माझ्या एका जवळच्या माणसाला सांगितलं की तुम्ही लोन काढा. तुम्ही मार्शल ते मार्शलचाही त्रास व्हायला लागला. मग आता स्कॉर्पिओ आहे, तिकीट होतं एसटीचं नागपूरला येण्याचं. कोणी मला जर बोलवलं पारायणासाठी तर ते 20-25 रुपये कसे तरी चिल्लर गोळा करून मला जमवावे लागत आणि ते मला काही योग्य वाटलं नाही. आणि दुसरी गोष्ट की आयोजकांनी, हे मुद्द्याची गोष्ट सांगतो
ते आयोजक जरी माझे शिष्य असले तरी त्यांच्यावरही माझा पाहिजे तेवढा विश्वास राहिला नाही. मग नंतर आणि मी स्वतःहून निमगडे साहेब इथे आले होते. आपण अशोक नांदगावकर आणि निंबळे साहेब मकर चौकड्याला आले. सांगोपांग आमची चर्चा झाली आणि मीच सांगितलं की नाही आता हा कार्यक्रम रद्द करा, ज्याचं दान त्याला परत करा. सांगितलं ना आपल्याला. मी कधीही कुठल्या मानधनाची अपेक्षा करत नाही. देवाने खूप काही दिलेलं आहे. ब्रह्मविद्या ही विकायची नाही. मला कोणी मला भाडं दिलं तरी चालेल, नाही दिलं तरी चालेल. मानधनाचीच नव्हे तर भाड्याची इच्छा मी करत नाही. एवढं मला देवाने दिलेलं आहे. कुठल्याही प्रकारचं मानधन न घेता मी आत्मशांतीची चळवळ उभी केलेली आहे. या गावी आहे उद्योगितेवर, तिथे माझं प्रवचन आहे आणि या कुठल्याही प्रवचनाचा भाषणाचा कुठलाही मोबदला मी घेत नाही. मला वाटतं खुबरागडे साहेबांना आठवत असेल, मी त्यांना म्हटलं की मला आकाशवाणीच्याही मानधनाची अपेक्षा नाही, पण पुन्हा पुन्हा असे प्रवचनाचे प्रसंग तुम्ही घडवून आणा. अशा प्रकारे आपल्या शंकेचं मला असं वाटतं निरसन झालं असेल. त्यामुळे मी तो कार्यक्रम टाळला. पुन्हा जर कुणाची इच्छा असेल तरी अत्यंत तटस्थ सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी चरित्र डॉक्टर बीबी कोलतेंनी प्रकाशित केलेलं आहे, तर ते जसं असेल तसं आम्हाला पाहिजे. तसंच सिरियलच्या बाबतीत सुद्धा माझा हा महत्वाचा मुद्दा मी आपल्याला सांगतो की त्यामध्ये ज्यांना कोणाला दोष दिसत असतील त्या दोषांचं समर्थन करण्याची प्रतिभा आमच्यामध्ये आहे. आम्ही त्याचं समर्थन करू शकतो. कुणाला जर काही संशय असेल तर त्यांनी ते संशय आमच्याजवळ यावं, निरसन करावं. ते सिरियल जशी आहे तशी समाजापर्यंत पोहोचली पाहिजे याच विचाराचा मी आहे. बाबा अजून काय सांगावं. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. वर्धापन दिनानिमित्त एकत्र जमला आणि आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय परमपूज्य पटाधीष्ठित महंत श्री नारायणपाल बाबाजी या उद्घाटक परमपूज्य पटाधीष्ठित महंत जे आपले विचार इथे ठेवले, त्यांनी जे सडेतोडचे आपले विचार मांडले, पटाधीष्ठित महंत आदरणीय श्रद्धेय श्री वाकीकर बाबाजी त्या प्रत्येक कार्यक्रमाला ते उपस्थित राहतात आणि आपल्या घरचा कार्यक्रम समजून ते आम्हाला नेहमी मुलात असं मार्गदर्शन करतात. त्याबद्दल त्यांचे सुद्धा मी संस्थेच्या वतीनं दाभाडे बाबाजी यांनी सुद्धा मुलात असं मार्गदर्शन केलं. जसे उत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. हा कार्यक्रम शनिवार दिनांक 13/2/2010 ते रविवार दिनांक 14/2/2010 पर्यंत मुदलियार सभागृह शांतीनगर नागपूर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष आहेत पुढे यांच्या अध्यक्षतेखाली श्री दत्तात्रय प्रभू जयंती महोत्सवाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. तरी सर्व 2 मिनिटं शांत उभं राहायचं आहे. श्रीरामपूर येथील परमपूज्य महंत श्री दत्तराज बाबा हे वयाच्या 97 वर्षी सरले आहेत. त्यांना देवाज्ञा झालेली आहे. त्यांचा आज 10वा आहे. त्यानिमित्ताने आपण सर्वांनी 2 मिनिटं जागेवर स्तब्ध उभं राहायचंय. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की परमात्मा
वंदिन तुमचे पाया प्रभु राया। ओ जय जय अवधूता प्रभु राया, वंदिन तुमसे पाया प्रभु राया। ओ जय जय अवधूता प्रभु राया, वंदिन तुमसे पाया प्रभु राया। ओ जय जय अवधूता प्रभु राया, वंदिन तुमसे पाया प्रभु राया। ऋषी वंशी प्रभु अवतरलासी, अवतरलासी, अवतरलासी। ऋषिवंशी प्रभु अवतरलासी, अवतरलासी, अवतरलासी। भक्त तारावया, भक्त तारावया। ओ जय जय अवधूता प्रभु राया, वंदिन तुमसे पाया प्रभु राया। ओ जय जय अवधूता प्रभु राया, वंदिन तुमसे पाया प्रभु राया। परमार्गासी आदि गुरु जो, आदि गुरु जो, आदि गुरु